डोसा आपण ज्वारीपासून बनवलेला आहे. लहान मुलांना असे पर्याय असतील तर मग लहान मुलं अगदी आनंदाने असा डोसा खातात. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर आपण आज ज्वारीचा डोसा पाहणार आहोत. ज्वारी खूप आरोग्यवर्धक आहेत. ज्वारीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात आणि हे आपल्याला आरोग्यवर्धक आहेत. याच्या प्रकारेच ज्वारीचे एक ना अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. ज्वारी आपल्याला पचायला देखील हलकी असते, त्याच्यामुळे मोस्टली आपण चपातीपेक्षा भाकरीला प्रेफरन्स देत असतो. पण भाकरी खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं खाल्लं तर घरातील सर्वांनाच प्रचंड आवडतं. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण पाहू शकता 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे दळून आपण जे बारीक करतो भाकरीसाठी ते पीठ आपण इथं वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर हे पीठ नसेल तर तुम्ही ज्वारी भिजत घालून त्याचं देखील करू शकता, पण त्याला वेळ लागतो. हा इन्स्टंट अगदी डोसा बनवणार आहोत. 1 वाटी ज्वारीसाठी आपण 2 चमचे इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत. त्याच्याबरोबर इथे थोडंसं पाव चमचा आपण जिरे घेतलेलं आहे. पाव चमचा आपण ओवा घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पांढऱ्या तिळांचा वापर करू शकता. आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर आवडीप्रमाणे आपण भाज्या घालायच्या आहेत. इथे आपण अर्धा कांदा चिरून घालणार आहोत, कारण हा मोठा कांदा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बीन्सचा वापर करू शकता, पालेभाजीचा वापर करू शकता किंवा इथे पनीरचा देखील वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही जास्त एवढा पूर्ण कांदा घातला तरी चालेल, पण मी अर्ध्या कांद्याचाच इथे वापर करणार आहे. अशा प्रकारे कांदा चिरून झालेला आहे. आता आपण या बॅटरमध्ये हा कांदा घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बीट चिरून घालू शकता, खिसून घालू शकता किंवा त्याच्यामध्ये बीटाची पेस्ट करून घातली तरी देखील चव भन्नाट लागते. कांदा त्या बॅटरमध्ये घातलेला आहे आणि जे मिरची पावडर आहे अगदी चवीपुरती आपण पाव चमचा घातलेली आहे. लहान मुलं खाणार असतील तर ही मिरची कमी वापरा. त्याच्यामध्ये आपण 2 वाट्या पाणी वापरणार आहोत. ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणाने आपण पाणी वापरणार आहोत. अशा प्रकारे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. अजून आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे, पण हे छान असं मिक्स झालं. याच्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या आहेत. आपल्या सर्व गुठळ्या मोडून झालेल्या आहेत. हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आता 1 वाटी आपण अजून पाणी घालणार आहोत. थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे. जर इथे तुम्ही तांदळाचं पीठ नाही वापरलं तर इथे 2.5 वाट्या पाणी पुरेसं होतं. आणि अशा प्रकारे पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. आवडीप्रमाणे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती आपण घालणार आहोत. आता हे छान मिक्स करून घेऊयात. आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे. बॅटर अगदी 2च मिनिटात तयार होतं. आता आपला हा पॅन छान असा गरम करून घेतलेला आहे. छान गरम झाला, हाय फ्लेमवरती गरम करायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घालून आपण हा तवा रेडी करून घेतलेला आहे. नॉनस्टिकचा तवा वापरलेला आहे आणि याच्यावरती हे बॅटर थोडं थोडं करत अशा प्रकारे आपण डोसा बनवून घ्यायचा आहे. गॅस आता हाय फ्लेमवरतीच करायचा आहे आणि हे बॅटर तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता, पण हे परफेक्ट माप आहे. तव्यावरती डोशाचं पीठ घालेपर्यंत आपण गॅस हाय फ्लेमवरती करणार आहोत. नंतर गॅस लो टू मीडियम हीटवरती करायचा आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती डोसा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डोसा छान असा भाजलेला आहे, आपण पाहू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटातच डोसा खमंग कुरकुरीत छान जाळीदार असा होतो. मस्त झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. खूप छान होतो. अजून एक डोसा करून पाहूयात. अशा प्रकारे आपण हे बॅटर हलवून घेतलेलं आहे आणि जाळी पाहू शकता एकदम परफेक्ट होते. डोसा घालताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे. जर तुमच्या तव्याला डोसा जर चिकटत असेल, पीठ चिकटत असेल, थोडंसं तेल लावून त्याच्यावरती थोडासा पाण्याचा हबका देऊन आपण टिश्यू पेपरने साफ करून घेऊ शकतो, म्हणजे डोसे एकदम छान बनतात. हा तवा एकदम सेट झालेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये पटकन असा डोसा होतो. आपण पाहू शकता मस्त असा डोसा झालेला आहे आणि एकदम क्रंची असा झालेला आहे. एकदम पेपरसारखा डोसा झालेला आहे. खूप छान लागतो. एकदम इन्स्टंट डोसा आपण केलेला आहे. पौष्टिक आहे. याच्यामध्ये बाकीचं साहित्य काही घातलेलं नाही आहे. ज्वारीपासून बनवलेलं आहे. सगळ्यांना प्रचंड आवडेल. नक्की करून पहा. आता डोशासोबत आपण मस्त असं दही घेणार आहोत. तुम्ही हा डोसा कशासोबतही खाऊ शकता. चटणीसोबत खाऊ शकता. याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी असेल किंवा
तुम्ही इडली सांबारसाठी आपण जी चटणी करतो, टोमॅटोची चटणी असेल त्याच्यासोबत खाऊ शकतो किंवा दह्यासोबत थोडंसं मिरची पावडर अशी भुरभुरून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्याच्यासोबत लोणचं आहे याच्यासोबत देखील खाऊ शकता. एकदम भन्नाट लागतो. चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो. नक्की करून पहा. अगदी 5च मिनिटात होणारी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.